नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। शेळ्या खाऊन पिऊन जरा बसलेत सगळे। तर साळवे संदीप, तुमच्या शेळ्या कमजोर झाल्या आहेत। तर आमच्या शेळ्या खरंच कमजोरच झाल्यात, पण ह्याचं नेमकं कारण काय हे आम्हाला तरी समजत नाही। कारण आम्ही आमच्या परीने खायला प्यायला भरपूर टाकतोय। सकाळची त्यांना पेंडमध्ये मका खुराक, त्याच्यात मका, कसली पेंड, गोळी पेंड, शेंगदाणा पेंड। तर हे एक मोठं पातीलं ह्या एवढ्या गव्हाने टाकते मम्मी। 1.5 किलो या शेळ्यांना 1.5 किलो येतं ह्या लाईनीतल्या। आणि इकडे ह्या 4 जणी बांधलेल्या आहेत, यांच्या ह्याच्यात वेगळं, प्लस इकडं हे जे बोकड आहेत त्यांच्या ह्याच्यात वेगळं। तर असं सगळ्यांना दिलं जातं सकाळचं तरी 7:30 पर्यंत। त्याच्यानंतर मम्मी कधी सकाळचंच गवत आणून टाकते हिरवं, कधी पहिलं कडबाचं हे टाकतात। आमचं भुसकाट तर संपलं आहे, तर मम्मीने कडबा चालू केलं आहे टाकायला। तर कधी कडबा पहिलं टाकते, म्हणजे जसं जसं होईल। कारण गवत भिजवलेलं असलं तर सकाळचं कापता येत नाही, दुपारचं जरा उन्हाच्या ह्याने हे झालं का नंतर मग दुपारच्या नंतर कापता येतं। मग अशा सोयीने आम्ही सगळा चारा एक एक करून त्यांना टाकतो। तरी पण आमच्या शेळ्या कमजोर काय झाल्या, त्यांना दूधसुद्धा नाही। आता आमची लक्ष्मी आजारी होती तर त्या लक्ष्मीसोबत औषध येत होती, टॉनिक येत होते। सगळ्या शेळ्यांना ते टॉनिक आम्ही एक एक चम्मच सगळ्यांना देत होतो, म्हणजे ते काय ml वगैरे मध्ये सांगतात तसं। तरी पण ह्यांना काय म्हणजे फरक नाही पडत आहे। आणि किरण कडुलिंब 10 पानं, पेरू 5 पानं, तुळशीची 5 पानं, जांभूळ 5 पानं, बेलाची 5 पानं यांना एकत्रितपणे रस काढून तो 3 ml दर 2 तासांनी हगवण लागलेल्या पिल्लांना पाजा। दुसऱ्या दिवशी हगवण थांबेल। आता तुम्ही सांगितल्या ह्याच्यातनं मम्मीनी त्यांना पेरूची पानं आणि कडुलिंबाची तर असतातच, आमची जांभळीची पानं, ही पानं रस्त करून नाही टाकलेला, पण काल आणून पानं टाकली होती, ती पानं त्यांनी खाल्ली। तर हे आमचं बारीकवालं आहे ना, याची तर हगवण 1 दिवसातच थांबली। पण याला काय झालं बघा ना, त्या घाणीने माशा पण हे होत आहेत। आज त्यांना धुवून काढणार आहे जरा, पण थंडीने धुता नाही येत। मी आज खरंच साफ करवेल का त्यांना, मग माशा कशा बसतात, त्यांना खाऊन देत नाही। तर ते आम्ही त्यांना पाला तरी खायला घातला होता, आणि आला तर औषध पण पाजलं तरी याचं काय थांबत नाही। पण ते दुसऱ्या करडाचे थांबले, म्हणजे चांगला उपाय सांगितला तुम्ही, अर्धवट केला तरी त्याचा चांगला इलाज झाला। तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर आणि आम्ही आमच्या करडांना गार वाजतंय ना, आता हे बाहेर काढले तर सगळ्यांना टी-शर्ट घालून ठेवलेत, छोटे छोटे जे माझे टी-शर्ट्स होते ना एकदम। ही ना या दगडांवर बसत नाही लवकर, सगळ्यांना घालून ठेवले ते, हिनी काढून टाकलाय इथं तिचा। कुचूला तर बघा, कुचूचा बांधून ठेवलाय, खाली लोळत होता म्हणून। आमचे आता इथं सपरात राहायला आलो ना, तर कपाटात आणून ठेवलेत, पण कपडे सगळे आईच्या इकडे नेऊन ठेवलेत। आपली तात्पुरताच 2-3 कपडे ठेवलेले आहेत, नाहीतर जुने माझ्याकडे भरपूर टी-शर्ट होते, सगळ्यांना घातले असते। सगळ्यांना थंडीचा जुगाड केला असता। तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा। खूप खूप धन्यवाद।